अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समिती बीडचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या ताब्यात आहे। बाजार समितीचे सभापती ॲडव्होकेट राजेश्वर आबा चव्हाण आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ते बीडचे जिल्हाध्यक्ष आहेत। जिल्हाध्यक्षपद सांभाळत राजेश्वर आबा चव्हाण मार्केट कमिटीच्या सभापती पदाचाही कारभार अत्यंत सक्षमपणे चालवत आहेत। यापूर्वीच्या काळात अनेक या मार्केट कमिटीच्या सभापती पदावर असणाऱ्या राजकीय कार्यकर्त्यांना राजकीय पाठबळ असताना त्यांच्या काळात म्हणावी तशी अंबाजोगाई मार्केट कमिटीची प्रगती झाली नाही। मात्र मार्केट कमिटीच्या भूखंडाचा श्रीखंड अनेकांनी चाखला, त्याचा व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांना फायदा झाला नाही हे स्पष्ट आहे। सभापती ॲडव्होकेट राजेश्वर आबा चव्हाण यांच्या कार्यकाळात दोन महत्त्वाचे निर्णय मार्केट कमिटीला उत्पन्नाचे मोठे साधन मिळवून देणारे ठरले। राजेश्वर आबा चव्हाण पालकमंत्री अजितदादा पवार यांचे खंदे समर्थक आहेत। त्यांचा फायदा त्यांनी अंबाजोगाईच्या मार्केट कमिटीला व्हावा या उदात्त हेतूने ॲडव्होकेट राजेश्वर आबा चव्हाण यांच्या अथक प्रयत्नातून कृषी विद्यालयाची 1-2 नव्हे तब्बल 5 एकर जमीन अंबाजोगाई मार्केट कमिटीला मिळवून दिली। त्या जागेत शेतकरी व्यापाऱ्यासाठी मोठी व्यापारपेठ निर्माण होऊ शकते। जे काम आज पावेतोच्या एकाही सभापतीला जमले नाही ते ॲडव्होकेट राजेश्वर आबा चव्हाण यांनी आपल्या कार्यकाळात करून दाखवले। ती जागाही अंबाजोगाई मार्केट कमिटीच्या ताब्यात घेतली असून अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीचा फलकही त्या जागेत लागला आहे। सभापती ॲडव्होकेट राजेश्वर आबा चव्हाण यांनी पालकमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून 2 दिवसापूर्वी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजनेअंतर्गत शेतकरी भवन बांधकामासाठी शासनाने अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीला तब्बल 10 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला असून त्यापैकी 31,80,780 रुपये निधी वितरित करण्याचेही आदेश 2 दिवसापूर्वी पारित झाले आहेत। 10 कोटी रुपये निधीतून शेतकरी भवन बांधले जाणार आहे। राज्य शासनाने अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीला शेतकरी भवनासाठी 10 कोटी रुपयाचा निधी मंजूर केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, सहकार व पणन खात्याचे मंत्री सर्वांचे अंबाजोगाई मार्केट कमिटीचे सभापती, उपसभापती व सर्व संचालकाच्या वतीने आभार मानण्यात आले आहेत।